तिला जे लोक म्हणत होते की सोन्याचे दर खूप वाढतील, म्हणजेच की बऱ्याच जणांचं म्हणणं असं असायचं की आता सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ होणार आहे। जे सध्या सोनं आता जे आहे ते आपल्याला घसरणीकडे बघायला मिळत आहे ते या फेब्रुवारी महिन्यामध्ये जास्त वाढेल असं बऱ्याच लोकांचं म्हणणं यायचं। पण बघा अक्षरशः आता मोठा बदल झाला आहे। जे सोन्याचे दर आतापर्यंत वाढत होते ते सोन्याचे दर आता घसरू लागलेले आहेत, म्हणजेच की सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये आपल्याला एक घसरण बघायला मिळत आहे। आता सर्व अपडेट आपण पाहणार असून त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका। तर चला पाहूयात आज नेमका सोन्याचा आणि चांदीचा काय रेट आहे, कशा रूपात सध्या स्थितीला बाजारभाव सुरू आहे, कोणत्या ठिकाणी घसरण झालेली आहे, सर्व व्यवस्थित अपडेट बघायला मिळेल। तर चला पाहू। बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार आता आजचा सोन्याचाच नाहीच तर तुम्हाला चांदीचा देखील दर बघायला मिळणार आहे, कारण की आता सोने आणि चांदीच्या दरामध्ये आपल्याला मोठा बदल दिसून आलेला आहे। जे सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत होते, एक दिवस पण सोन्याच्या दरात अशी बातमी ऐकायला भेटली नाही की सोन्याच्या दरात घसरण झाली, चांदीचे दर घसरलेत। पण आता फेब्रुवारी महिना सुरू झाला आणि फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच हजारो रुपयांनी किमती कमी होऊ लागल्या। अचानक एवढे किंमत कमी होऊ लागल्याने सर्वजण सध्या स्थितीला आश्चर्यचकित झाले। नेमकं असं कसं होऊ शकतं असं बऱ्याच जणांचा प्रश्न आपल्याला बघायला मिळाला। पण बघा अक्षरशः मोठी घसरण ही सोन्याच्या आणि चांदीच्या दरात झालेली आहे। बघा घसरण फक्त सोन्याच्या दरात झालेली नसून ती चांदीच्या पण दरात मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या आहे। आलेल्या माहितीनुसार चांदीचे दर पडू लागलेले आहेत, सोन्याचे दर पण खूपच पडू लागलेले आहेत। त्यामुळे आता सर्वांनाच मोठा धक्का बसलेला आहे असं देखील आपण म्हणू शकतो। बघा आलेल्या माहितीनुसार आता 22 कॅरेट सोन्याचा दर, 18 कॅरेट सोन्याचा दर, 24 कॅरेट सोन्याचा दर जाहीर झालेला आहे आणि आजच्या प्युअर शुद्ध सोन्याचा दर आपल्याकडे आलेला असून ते दर तुम्हाला मी दाखवणार आहे। सर्वात मोठी घसरण म्हणजे आता लवकरच रशियाकडून भारतामध्ये मोठा सोन्याचा साठा येण्याची शक्यता आहे आणि तशा प्रकारच्या बातम्या सुरू झाल्यामुळे ज्यांच्याकडे सोनं आहे ते मोठमोठे गुंतवणूकदार आपल्या जवळील सोनं बाजारामध्ये आणून विकू लागलेले आहेत। म्हणजेच की बाजारामध्ये जे कमी सोनं बघायला मिळत होतं ते आता डायरेक्ट जास्त वाढू लागलेलं आहे आणि जास्त सोनं येत असल्यामुळे सोन्याच्या किमती देखील आता जे आहे ते वाढण्याऐवजी कमी होऊ लागलेल्या आहेत आणि याचाच फटका बसलेला असून सोन्याच्या दरात मोठी घसरण बघायला मिळाली आहे। एवढंच नाही तर चांदीच्या दरात पण घसरण सुरू असून चांदीच्या दराबाबत देखील मोठी माहिती आता समोर आलेली आहे। बघा नेमके आता सोने आणि चांदीचे दर आता या फेब्रुवारी महिन्यामध्ये पडतच राहणार आहेत का, चांदीच्या दरामध्ये काय बदल होतील का, तसेच सोन्याचे दर वाढणार की पडणार, मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी आता सर्व माहिती दिली। बघा या फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 लाखापेक्षा सोन्याला कमी दर मिळणार आहे का नाही त्याबाबतची पण माहिती आता व्यापाऱ्यांकडून येऊ लागलेली आहे। ती माहिती पाहण्यासाठी मात्र आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की सोनं नेमकं आता घ्यायला पाहिजे की बाजारभाव अजून पडू शकतात की पुन्हा वाढणार आहेत, ही देखील माहिती आता तुम्हाला व्यवस्थितपणे आता समजून जाईल। त्यामुळे आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करत चला। बघा आता सर्व माहिती या ठिकाणी आलेली असून सोने आणि चांदीच्या दराबाबतची आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती आता मांडली जात आहे। बघा सर्वात मोठी माहिती म्हणजेच की जे सोन्याचे दर आता दिवसेंदिवस वाढत चाललेले होते त्यामध्ये घसरण बघायला मिळत आहे। बघा अक्षरशः आज सोनं तोंडावरती आपटलं आहे। ज्या सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ व्हायला पाहिजे होती त्यामध्ये वाढ होत नाही, त्याचं कारण काय आहे, नेमकं सोनं आता किती रुपयांनी अजून पडणार आहे, अजून 30-40 हजार रुपयांनी सोनं पुढच्या 2 ते 3 दिवसात खाली येणार का, त्याबाबत देखील महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मात्र ती माहिती पाहण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर सर्व अपडेट तुम्हाला बघायला मिळेल। तर चला या ठिकाणी बघा स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे की 24 कॅरेट सोन्याचे दर असतील आणि 22 कॅरेट 18 कॅरेट सोन्याचे दर असतील। आज वेगळं चित्र बदललेलं आहे। जे सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत चालले होते ते सोन्याचे दर फेब्रुवारी महिना सुरू झाला आणि घसरू लागलेले आहेत, म्हणजेच की सोन्याच्या दरामध्ये आता जास्त काही वाढ बघायला मिळत नाही। पण आता घसरणीचं कारण जे आहे ते समोर येऊ लागलेलं आहे। घसरण किती दिवस आहे आता या फेब्रुवारी महिन्यात, पूर्ण आता फेब्रुवारी महिना घसरण सुरूच राहणार आहे का आणि घसरणीचे नेमके कारण काय आहेत ते देखील आता समोर आलेले आहेत। बघा आता ती अपडेट देखील आपण बघण्याचं काम करत आहोत। आलेल्या माहितीनुसार अशी स्थिती आपल्याला दिसत आहे की आता सोन्याचे दर हे खूपच कोसळू लागलेले आहेत। 10-10, 20-20 हजार, काही ठिकाणी 25-25 हजार रुपयांची एवढी मोठी घसरण म्हणजे सोन्याचे दर हे खूपच खाली वेगाने येऊ लागलेले आहेत। म्हणजे ज्या गतीने वाढले होते त्यापेक्षा दुप्पट गतीने खाली यायला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच की आता ज्यांना सोनं घ्यायचं आहे असं सोनं खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी ही एक आनंदाची बातमी देखील आपण म्हणू शकतो। तर चला आता सोनं वाटप कसं होणार, म्हणजेच की जे सोनं जे आहे ते कशा स्वरूपात आता जे आहे ते राहणार आहे, आजचा दर काय
काय आहे त्यातली त्यात जी विचार जर केला तर आता वेगवेगळे सण उत्सव येतात, त्यामुळे आता उन्हाळा आल्यामुळे लग्नांचे देखील कार्यक्रम असतात आणि या टायमिंगमध्ये सोनं खरेदी वाढत असते. पण बघा आता याच टायमिंगला सोन्याचे दर घसरले तर आता सर्व नागरिकांना दिलासा मिळणार आहे. बघा सराफा बाजारात गर्दी वाढू लागलेली आहे. ज्या सराफा बाजारामध्ये सोनं घ्यायला कुणी जात नव्हतं का तर सोन्याचे दर 1.5 लाखाच्या पुढे गेले, त्याच सराफा बाजारात आज सोनं घ्यायला गर्दी वाढलेली आहे. कारण काय तर सोन्याच्या दरात झालेली घसरण म्हणजेच की सोनं घसरलं आहे, म्हणून आता लोक सोनं घेण्यासाठी दुकानांनी जाऊ लागलेले आहेत. पण बघा आजचा ताजा रेट काय आहे म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपण पण सोनं घ्यायला पाहिजे की नाही, की विकायला पाहिजे हे देखील कळणार आहे. कारण आलेल्या माहितीनुसार आजचा सोन्याचा दर जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल. मोठी घसरण ही सोने आणि चांदीच्या दरात पण बघायला मिळत आहे. फक्त सोन्याचेच दर बघणार नाहीत तर चांदीचे पण आजचे ताजे दर आपण बघणार आहोत. सोनं आणि चांदी दोन्ही आता खाली कोसळू लागलेलं आहे, दरामध्ये घसरण होऊ लागलेली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना ज्यांना सोनं घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली आनंदाचीच बातमी आहे ते देखील म्हणू शकतो. कारण बऱ्याच जणांना सोनं घ्यायचं तर होतं पण ते कसं घ्यायचं आणि एवढी मोठी किंमत म्हटल्यावर कोण तर नागरिक जे आहेत ते घेतच नव्हते अशी परिस्थिती होती. पण आता सोन्याच्या दरात ही आलेली घसरण बघता सर्वांच्या नजरा आता या ठिकाणी बाजारभावाकडे लागलेल्या आहेत. कोणी बाजाराकडे आता सोनं खरेदी करायला जातंय तर कोणी आता न्यूजकडे लक्ष देतंय. अजून किती सोनं पडणार याकडे सर्व बातम्यांकडे सर्व नागरिकांचं लक्ष आहे. बघा आता मोठ्या प्रमाणात सर्वाधिक घसरण ही सोन्याच्या दरात होण्याची शक्यता असून सर्वात मोठी वेगळी परिस्थिती बघायला मिळत आहे. पण बघा सध्या स्थितीला ही घसरण जी आहे ती तात्पुरती असल्याचं काही जणांकडून सांगण्यात येत आहे. म्हणजे वेगवेगळे सल्ले देखील आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करण्यापूर्वी विकण्यापूर्वी अजून योग्य सल्ला तुम्ही घ्यायचा आहे आणि तुमचा निर्णय तुम्हाला ठरवायचा आहे. बघा आता आलेल्या माहितीनुसार आजचे सोन्याचे आणि चांदीचे ताजे रेट काय आहेत तर चला पाहूयात. बघा आता आलेल्या माहितीनुसार 24 कॅरेट, 18 कॅरेट, 22 कॅरेट या सर्व सोन्याचे दर आता जाहीर झालेले आहेत. त्यानंतर चांदीचे किती रुपये दर सध्या सुरू आहेत, चांदीच्या दरात किती घसरण झाली ही पण माहिती आता आपण बघणारच आहोत. तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आलेल्या माहितीनुसार दरांमध्ये 3% जीएसटी आणि दागिन्यांचे घडणावळ जवळ आता समाविष्ट नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष शोरूममध्ये भावामध्ये थोडासा इकडे तिकडे बदल देखील असू शकतो. बघा आलेल्या माहितीनुसार आता सोन्याच्या दरामध्ये घसरण होण्याची कारणे पण समोर येऊ लागलेली आहेत. बघा आता रशियाकडून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सोनं येण्याच्या बातम्या सुरू झालेल्या आहेत. त्या भीतीने जे मोठमोठे गुंतवणूकदार होते त्यांनी आता सोनं जे आहे ते बाजारात आणण्यास सुरुवात केलेली आहे. बाजारामध्ये आधी जे कमी सोनं असायचं ते आता वाढू लागलेलं आहे आणि सोनं बाजारात वाढू लागलं असल्या कारणाने सोन्याचे दर आता जे वाढणारे होते ते पडू लागलेले आहेत. त्यामध्ये घसरण आपल्याला बघायला मिळत आहे. एक सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आपण सोने आणि चांदीबाबत म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा आलेल्या माहितीनुसार दरांमध्ये देखील आता बदल झालेला आहे. जे दर आता वाढत होते ते आता कमी होऊ लागलेले आहेत. बरेच जर म्हटले की जानेवारी महिना झाल्यानंतर फेब्रुवारी महिना सुरू होणार आहे आणि फेब्रुवारी महिन्याच्या 1 तारखेला किंवा 31 जानेवारीला सोन्याचे दर खूपच तेजीमध्ये वाढणार आहेत किंवा वाढतील असं बऱ्याच जणांना वाटत होतं. पण तसं काही झालंच नाही. 31 जानेवारी 2026 म्हणजे मागच्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेला सोन्याचे दर जे वाढतील असं सर्वांना वाटत होतं ते सोन्याचे दर अक्षरशः खाली पडले. म्हणजेच की त्यामध्ये मोठी घसरण झाल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून आलं. बघा त्यानंतर 1 फेब्रुवारी आलं. 1 फेब्रुवारीला पण हीच परिस्थिती झाली. 1 फेब्रुवारीला सोन्याचे दर तर एकदम खाली आलेच पण त्यासोबत चांदीचे दर पण आणखीन खाली आले. सर्वात मोठी घसरण या टायमिंगला मानली जात आहे. मोठी घसरण असून सर्वांच्या नजरा याकडे बघायला मिळत आहेत. आतापर्यंतची सर्वाधिक घसरण असून सोने आणि चांदीच्या दराबाबत ही महत्त्वाची अशी अपडेट देखील आपण म्हणू शकतो. त्यानंतर बघा 2 फेब्रुवारीला नंतर बरेच लोक म्हटले की आता सोनं आज वाढेल कारण काल खूप पडला आहे. पण 2 फेब्रुवारीला पण आता सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली. 2 फेब्रुवारी या तारखेला पण घसरण झाली असल्या कारणाने सर्वांना कळालं की आता सोन्याचे आणि चांदीचे पण दर घसरू लागलेले आहेत. कारण की सोन्याचे दर तर घसरायचे पण त्यासोबत चांदीच्या दरामध्ये देखील मोठी घसरण बघायला मिळायची अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि बघा आता सध्या स्थितीला 3 तारीख बघा आता 3 फेब्रुवारीला पण अक्षरशः अख्खं चित्रच बदललं. जे चित्र बदललेलं तुम्ही जर ऐकलं ती माहिती बघितली नेमकी घसरण किती झाली की वाढ झाली तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. कारण की आता फेब्रुवारी महिन्यामध्ये सोन्याच्या दराबाबतची वेगळीच परिस्थिती बघायला मिळणार आहे. आता सोने व्यापाऱ्यांनी सर्व माहिती दिलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सोन्याचे दर आता वाढणार आहेत का की या फेब्रुवारी महिन्यामध्ये
सोन्याचे पूर्ण दर पडणार आहेत याबाबतचा देखील त्यांनी मोठा खुलासा केल्याचं समोर आलेलं आहे। तर चला आता आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे दर बघूया। त्यानंतर सोन्याचे व्यापारी काय म्हणतात, त्यांच्या म्हणण्यानुसार दरामध्ये वाढ होणार आहे का की घसरण होणार आहे ती देखील माहिती या ठिकाणी आपण जाणून घेण्याचं आता काम करूया। बघा आता आलेल्या माहितीनुसार सोने आणि चांदीच्या दराबाबत वेगळं चित्र हे सर्व बदललेलं आहे। अशी परिस्थिती बदलली आहे की सर्वांचं लक्ष या ठिकाणी आता लागलेलं आहे। बघा आलेल्या माहितीनुसार चांदीच्या दरामध्ये मोठी उसळी देखील आपल्याला पाहायला मिळालेली आहे। वेगवेगळ्या शहरातील स्थानिक बाजारामध्ये अशी परिस्थिती देखील आपल्याला मागच्या जानेवारी महिन्यात पाहायला मिळालेली होती। सोन्याचे दर पण मागच्या जानेवारी महिन्यामध्ये वाढतानाच दिसत होतं, पण जसा फेब्रुवारी महिना सुरू झाला तसा सोने आणि चांदीचा दर आणि सोने चांदीचा बाजारभाव हा खाली येऊ लागला आणि मोठी घसरण बघायला मिळाली। बघा आता आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे दर नेमके काय आहेत आता ते देखील तुम्हाला दाखवतो। तर चला सर्वात आधी आजचे चांदीचे ताजे दर आपण या ठिकाणी बघूया। तर चांदीला बघा आता मुंबई या ठिकाणी आजचा चांदीचा दर आहे 2,65,000 1 किलो अशा चांदीचा दर बघायला मिळतोय। जी चांदी 3 लाखाच्या पुढे गेलेले होते, 4 लाखापर्यंत पोहोचले होते, त्या चांदीचे दर एकदम 1 लाखापेक्षा खाली आलेले आहेत। पुणे या ठिकाणी आजचा चांदीचा ताजा रेट आहे 2,67,000। त्यानंतर जर विचार केला तर पुढील काही शहर बघायला मिळत आहेत। ठाणे शहर आहे, ठाणे शहरामध्ये देखील वेगळं चित्र आहे। ठाणेमध्ये चांदीचा दर जर विचार केला तर 2,66,500 रुपये आहे, म्हणजेच की ठाणे शहरामध्ये पण वेगळाच बदल झालेला आहे। जो आधी बदल असायचा, जे दर जास्त वाढलेले दिसायचे ते काय सध्या वाढलेले दिसत नाहीयेत। त्यानंतर नागपूर या ठिकाणी बघा, नागपूर या ठिकाणी चांदीचा दर वेगळाच बघायला मिळतोय। नागपूर या ठिकाणी चांदीला 2,68,500 रुपयांचा रेट मिळतोय, अशा प्रकारचा दर त्या ठिकाणी सुरू आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 किलो चांदीचा दर आता 2,70,000 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे। त्यानंतर कोल्हापूर ही देखील मोठी सिटी आहे, मोठं शहर आहे। कोल्हापूर या ठिकाणी जर बघायला गेलं तर कोल्हापूर या ठिकाणी 2,67,500 रुपये 1 किलो चांदीचा दर आहे। त्यानंतर नाशिक बघा, आता नाशिक या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर 2,68,000 रुपयांचा दर आहे। त्यानंतर जळगाव सुवर्णनगरी या ठिकाणी आता चांदीचा आजचा ताजा रेट जाहीर झालेला आहे, त्या ठिकाणी 2,72,000 रुपये आजचा चांदीचा रेट बघायला मिळत आहे। त्यानंतर जर पाहायला गेलं तर लातूर अमरावती या ठिकाणी आजचा चांदीचा रेट 2,70,500 रुपये आहे। अशा प्रकारचे आजचे चांदीचे ताजे रेट आपल्याला बघायला मिळत आहेत। अशा प्रकारचा बदल देखील आपल्याला स्पष्टपणे दिसत असून याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। बघा अशा प्रकारचे हे चांदीचे दर आहेत। मग आता सोन्याचा आजचा ताजा रेट काय आहे, नेमकी घसरण खरंच झाली आहे का की किती रुपयांची घसरण झाली, तर चला आजचे आता सोन्याचे ताजे आपण रेट पाहूयात। बघा आता आलेल्या माहितीनुसार आजचा सोन्याचा ताजा दर आहे मुंबई या ठिकाणी 1,40,400 रुपये आहे। अशा प्रकारचा दर आपल्याला मुंबई या ठिकाणी सोन्याचा पाहायला मिळत आहे। तो किती कॅरेटचा आहे तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा आहे। त्यानंतर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,52,000 रुपये ते 1,53,000 अशा स्वरूपात आपल्याला बघायला मिळतोय। हा सोन्याचा दर आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर पुणे बघा, आता पुणे या ठिकाणी 1,40,600 रुपये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर आहे। तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,53,430 रुपयांचा आहे। त्यानंतर ठाणे बघा, आता ठाणे या ठिकाणी 1,40,450 रुपये 22 कॅरेट सोन्याचा दर आहे। तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,53,200 रुपयांचा आहे। त्यानंतर नागपूर या ठिकाणी बघा, नागपूर या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचा दर आता वेगळाच आहे, 1,40,900 रुपये आहे। तर इकडे नागपूर या ठिकाणी 24 कॅरेटचा दर 1,53,740 आहे। तर चला आता इतर ठिकाणी नेमका सोन्याला काय दर मिळतोय ते पण आपण पाहूयात। बघा आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आता छत्रपती संभाजीनगर 1,41,000 रुपये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर आपल्याला बघायला मिळत आहे। तर या ठिकाणी 1,53,800 रुपये 24 कॅरेट सोन्याचा दर आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर आता जळगाव या ठिकाणी जळगावला 1,41,000 रुपयांचा दर 22 कॅरेट सोन्याचा आहे। तर इकडे 24 कॅरेट सोन्याचा दर देखील जळगाव सुवर्णनगरी या ठिकाणी 1,54,500 रुपयांपर्यंत आहे। बघा आता लातूर या ठिकाणी आणि अमरावती या ठिकाणी 1,41,200 रुपये असा रेट आपल्याला सोन्याचा बघायला मिळत आहे। हा 22 कॅरेट सोन्याचा दर आहे। तर 24 कॅरेट सोन्याचा दर विचार जर केला तर 24 कॅरेट सोन्याचा आजचा ताजा रेट 1,54,000 रुपयांपर्यंत आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे कोणीच कसलीच काळजी आता करू नका। इकडे तिकडे बाजारभाव हे कमी जास्त होत राहणारच आहे। तुमचा योग्य तो निर्णय घ्यायचा आहे। योग्य तज्ञाशी विचारपूस, जे सोन्याच्या दराबाबत माहिती देत असतात त्यांच्याशी विचारपूस करून तुम्ही योग्य खात्रीनेच तुमचा निर्णय स्वतः वैयक्तिक ठरवू शकता। ही देखील गोष्ट लक्षात द्या। ही दिलेले बाजारभाव
बाजारभाव यामध्ये बदल देखील काही ठिकाणी झालेला असू शकतो, कारण की हे आत्ता बाजारभाव दिल्यानंतर पुढच्या 1-1.5 तासात पण सोन्याचे दर कमी जास्त होत असतात. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे आणि हे दर आपण 3 फेब्रुवारी 2026 चे पाहिलेले आहेत. धन्यवाद.